गवारीची भाजी आपण खूप प्रकारे करतो, पण एक वेळेस अशी तेलावर परतलेली गवारीची भाजी नक्की ट्राय करून बघा. खूपच मस्त आणि चटपटीत लागते. सकाळच्या धावपळीमध्ये डब्यासाठी तुम्ही ही बनवू शकता. त्यासाठी इथं मी पाव किलो गवारीच्या शेंगा, त्याचं पुढचं आणि मागचं देठ काढून हाताने तोडून घेतलेत. थोडं मोठ्या-मोठ्या तुकड्यांमध्ये तोडून घेतलेलं आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. मोहरी, जिरे छान तडतडले की लसूण टाकायचं आहे. लसूण थोडासा जास्त घेतला आहे मी इथं. त्यानंतर कढीपत्ता आणि एक मोठ्या साईजचा कांदा इथं टाकलेला आहे आणि कांद्याला छान असं ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं लागतील. कांदा मस्त असा परतला, त्याचा थोडासा रंग बदलला की इथं आपण गवार पण यामध्ये टाकणार आहोत. जी गवार आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती, तीच गवार यामध्ये टाकलेली आहे आणि तिला पण आता याच तेलामध्ये मस्त असं वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं नाही, असंच 3 ते 4 मिनिटं मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. हलवत राहायचं मध्ये-मध्ये आणि एक 3-4 मिनिटं आपण याला मस्त असं परतून घेऊया. गवारीला मध्ये-मध्ये हलवलं, की याचा जो कलर आहे तो मस्त असा बदलतो. इथे तुम्ही बघू शकताय गवारीचा रंग बदललेला आहे. थोडीशी कलर लाईट झालेला आहे याचा आणि आपण चेक करूया तर गवार बघा मस्त अशी शिजलेली आहे. आता या स्टेजला मसाले टाकूया. मसाल्यामध्ये सुरुवातीला मी लाल तिखट टाकते. 1 ते दीड चमचा लाल तिखटचा वापर केलेला आहे. 1 चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा हळद आहे. त्यानंतर मी इथं काळा मसाला टाकणार आहे. घरी बनवलेला हा काळा मसाला आहे. तुम्ही काळा मसाल्याच्या ऐवजी कांदा लसूण मसालासुद्धा इथं वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गवार आपली ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे आता जास्त वेळ लागत नाही. फक्त मसाले टाकून थोडंसं एक वाफ काढायची आहे. गवारचे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचे. याच्याने चव खूप छान येते. थोडंसं जाडसर असेल ना कूट तर अजूनच मस्त जेव्हा दाताखाली येतं तेव्हा खूप छान लागतं. आता मसाले जळू नयेत म्हणून फक्त 2 चमचे पाणी मी इथं वापरणार आहे. या स्टेजला तुम्ही जर सुरुवातीलाच तेल थोडंसं जास्त वापरलं असतं, तर पाण्याची गरज पडली नसती. मी थोडं तेल कमी वापरलंय, म्हणून मग इथं पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवायचं, 2 मिनिटं वाफ घ्यायची आणि 2 मिनिटानंतर आपली ही गवारीच्या शेंगाची भाजी एकदम परफेक्टली तयार आहे. तुम्ही बघू शकताय किती चमचमीत दिसत आहे. अशी जर भाजी डब्याला दिली ना, सगळे डब्बा अगदी संपून येतील, इतकी मस्त बनून तयार होते. भाजी तर तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपली ही गवारीची भाजी एकदम तयार झाली. हार्डली एक 10 मिनिटं लागतात ही भाजी तयार होण्यासाठी, पण चव अगदी अफलातून असते. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच चविष्ट ही बनून तयार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कुठल्या व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.